जय हिंद फ्रेंड्स. तर मित्रांनो, सुरू करण्याच्या आधी एक सांगायचं मित्रांनो, बघा, एक्झाम पोस्टपोन होईल याच्याबद्दल अजून काही क्लिअरिटी नाही आहे. ठीक आहे. तर ती होईल का नाही होईल ना, ते तुम्हाला माहिती आहे ना, मला माहिती आहे. ओके. तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाकडे फोकस करा, कारण की अभ्यास करणं ते तुमच्या हातात आहे. ओके. आणि तुमची चांगली लिंक बसलेली असणार आहे अभ्यासाची, तर ती तोडू नका, कारण की केलेला अभ्यास तर काही वाया जाणार नाही. ओके. चला सुरुवात करूयात. आपला तोच रूल आहे, 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर तुमच्या मनामध्ये विचार करून ठेवायचे किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे. राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते? ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे. ठीक आहे, तर मेन्शन करा मित्रांनो. तर उत्तर काय आहे मित्रांनो? आता बघा, हा प्रश्न पहिला तुम्ही पहिल्यांदा कोणता ऑप्शन एलिमिनेट करणार? तर बी. माहिती आहे की ही व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील, हे तर चुकीचं आहे. बी गेलं. ठीक आहे. आता ए, ए सी, ए सी डी म्हणजे ए तर बरोबर आहे कोणत्या पण कंडिशन मध्ये. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. आता बघा, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी, म्हणजे ए आणि सी तर सोबतच जाणार. हे कटलं. ए सी, ए सी. आता पूर्ण डिसाईड करणार डी वाला. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे. नाही मित्रांनो, याच्यात राज्यसभाचा काही रोल नसतो. लोकसभा म्हणजे डी हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता आपण राष्ट्रपतीचे काही कलम आहेत ते पाहूयात. तर कलम नंबर 52 मध्ये मेन्शन केलेलं आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाची पोस्ट ही कलम नंबर 52 मध्ये मेन्शन आहे. कलम नंबर 53 मध्ये काय मेन्शन केलंय? एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन ही राष्ट्रपतीकडे असते. आता हे कलम नंबर 53 वरती ना खाली एक प्रश्न आहे, पण तिथं पाहूया त्याला अजून. ठीक आहे. आता बघा, कलम 54 आणि कलम 55. कलम 54 मध्ये इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट असं मेन्शन केलंय, आणि कलम 55 मध्ये मॅनर ऑफ इलेक्शन मेन्शन केलेले आहे. आपण इलेक्शन कसे होतात प्रेसिडेंटचे ते पाहिलेले आहेत. वाटलं तर रिव्हिजन म्हणून अजून एकदा लक्षात ठेवा. आता हे बघा, अं, लोकसभा, राज्यसभा आणि हे आहे विधान सभा. ठीक आहे. ही दिल्ली आणि हे पुदुचेरी. तर ह्या इथले जे सर्व इलेक्टेड मेंबर आहेत, नामनिर्देशक मेंबर नाही, इलेक्टेड मेंबर, हे पार्ट घेऊ शकतात प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये. पण जर आर्टिकल 61 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. तर याच्यामध्ये फक्त राज्यसभा आणि लोकसभा यांच्यातील डायरेक्टली इलेक्टेड आणि नामनिर्देशक मेंबरच इम्पिचमेंट प्रोसेस मध्ये घेऊ शकतात. ठीक आहे. तर हे झालं. आता बघा, कलम कलम 56 मध्ये काय मेन्शन केलंय? टर्म्स ऑफ ऑफिस. ठीक आहे. कलम 57 मध्ये इलिजिबिलिटी ऑफ री इलेक्शन. कलम 58 मध्ये प्रेसिडेंटच्या प्रेसिडेंटसाठी लागणाऱ्या क्वालिफिकेशन्स. कलम 58 मध्ये. कलम नंबर 56 मध्ये काय आहे? प्रेसिडेंटच्या ऑफिसच्या कंडिशन्स काय काय येतं ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. प्रेसिडेंट ऑफिस कंडिशन्स. ठीक आहे. कलम 60 मध्ये प्रेसिडेंटची ओथ. 61 मध्ये इम्पिचमेंट आताच पाहिलं आपण. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने लक्षात घ्या. केंद्रीय कार्यकारी सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतींचे ठिकाणी विहित आहेत. भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभा गृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. तर बरोबर विधान कोणतं आहे ते विचारले आपल्याला. ठीक आहे.
मित्रांनो याचं उत्तर काय आहे? आता बघा, पहिल्यांदा तुम्ही काय काय कट करणार याच्यातलं? बी. पहिले इलिमिनेट बी करणार. हे गेलं, हे गेलं. वरील पैकी सर्व तर नाही, ऑप्शन आला 3. बघा, एकच इलिमिनेट केलं, आन्सर मिळालं. आता बघा, आपण वर आत्ताच डिस्कस केलं तर कलम नंबर कोणता? 53. तर 53 सब क्लॉज 1 मध्ये मेन्शन केलेलं आहे, केंद्रीय कार्यकारी सर्व सत्ता भारताच्या ठिकाणी विहित आहे. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभा गृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे, तर तो पण भारताच्या विसर्जन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. त्याला प्रेसिडेंटची डिस्क्रेटनरी पॉवर म्हणतात. आणि हे भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज असते, हे कलम नंबर 74 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. कारण कलम नंबर 74 मध्ये काय म्हणतात, की प्रेसिडेंट हा प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांच्या एड आणि ऍडवाइस न काम करतो, आणि त्यांची एड आणि ऍडवाइस ही बाइंडिंग असते. पण ज्यावेळेस डिस्क्रेटनरी पॉवर असते त्यावेळेस त्यांची ही एड अँड ऍडवाइस बाइंडिंग नसते. तर डिस्क्रेटनरी पॉवर कोणकोणत्या आहेत प्रेसिडेंटकडे? तर लक्षात ठेवा, सस्पेन्सिव्ह व्हिटो, त्यानंतर पॉकेट व्हिटो. प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टरला सांगू शकतो की मला ह्या गोष्टीचा रिपोर्ट पाहिजे, तुम्ही मला रिपोर्ट द्या. किंवा ज्यावेळेस क्लिअर मेजॉरिटी नसते कुठेच, त्यावेळेस प्रेसिडेंटच मायबाप असतो. ऑर्डिनन्स पास करायचा असेल 1, 2, 3, ज्यावेळेस एक पण सेशन दोन्ही लोकसभा किंवा राज्यसभा याच्यातील एक सेशन हे व्हॅकंट असेल, तर काय असतं, ऑर्डिनन्स बिल पास होतं, जे आर्टिकल 123 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. ज्यावेळेस केस ऑफ नो कॉन्फिडन्स मोशन. ठीक आहे. आणि ज्यावेळेस केअरटेकर गव्हर्नमेंट बसवायची असतील, किंवा इन केस ऑफ केअरटेक गव्हर्नमेंट, सर्वात जास्त पॉवर किंवा डिस्क्रिशनरी पॉवर कोणाकडे असते, तर राष्ट्रपतीकडे असते. तर आता एवढी पॉवर असल्यानंतर तुम्ही म्हणू शकता का राष्ट्रपती फक्त म्हणजे फक्त नावालाच आहे असं म्हणून, त्यांच्याकडे काही रिअलिटी पॉवर नाहीये. ठीक आहे. आपण एक सांगा, राष्ट्रपतीला काय म्हणतात? हेड ऑफ स्टेट म्हणतात. आणि पंतप्रधानाला म्हणतात हेड ऑफ गव्हर्नमेंट. पंतप्रधानाला हेड ऑफ गव्हर्नमेंट. राष्ट्रपती सरसेनापती असतो तिन्ही दलाचा. त्यानंतर यालाच संविधानाचा रक्षक असं पण म्हटलं जातं. हे फॉर्मल हेड असतात एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरीचे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने पहा. राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीशिवाय धन विधेयक म्हणजे मनी बिल संसदेत मांडले जाऊ शकत नाही. केंद्र व राज्य सरकारमधील कराचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. तर बरोबर कोणते ते विचारले आपल्याला. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन 1 हे करेक्ट आहे, बी हे चुकीचं आहे. हे पंतप्रधानाकडून नाही, तर प्रेसिडेंट कडून नियुक्ती केली जाते. आणि वित्त आयोग कलम 280 मध्ये मेन्शन आहे. धन विधेयक कलम 110 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि मनी बिल हे लोकसभेमधूनच काय होतं, इंट्रोड्यूस होऊ शकतं. ठीक आहे. आणि याला इंट्रोड्यूस कोण करू शकतं, तर मिनिस्टर फक्त इंट्रोड्यूस करू शकतात. कोणी प्रायव्हेट मेंबर याला इंट्रोड्यूस करू शकत नाही. आलेलं बिल हे मनी बिल आहे हे डिसाईड करण्याचं पॉवर असतं लोकसभेच्या स्पीकरला. ठीक आहे. अजून याच्यामध्ये काय महत्वाचं आहे का? हम्म. आणि एक लक्षात ठेवा, मनी बिलला प्रेसिडेंट रिटर्न करत नाही. ठीक आहे. रिटर्न करत नाही, कारण की त्याच्या प्रायर परमिशनच आलेलं असतं. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकसभा आता हे मनी बिल आहे ना, फक्त 14 दिवस राज्यसभेमध्ये असतं. राज्यसभेमधले जे पण त्यांचं ओपिनियन आहे, डिसिजन आहे, हे लोकसभेवर बाइंडिंग नसतं. ठीक आहे. जोड्या जुळवा. मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व. कोणत्या पार्ट मध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे? तर बघा, मूलभूत अधिकार म्हटलं की काय येणार? भाग 3. डीपीएसपी कशामध्ये आहेत? भाग 4 मध्ये. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र कशामध्ये आहेत? भाग 6 मध्ये.
नागरिकत्व भाग 2 मध्ये. फंडामेंटल ड्युटीज भाग 4 सबक्लॉज ए मध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाहीये? म्हणजे खालीलपैकी कोणती बॉडी ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाहीये? वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, मागासवर्गीय जातीचे व मागासवर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग आणि योजना आयोग. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. तर उत्तर आहे मित्रांनो, कोणते नाहीये विचारले आपल्याला, तर 4. योजना आयोग 1950 ला चालू झालेला आहे. ठीक आहे. आणि आता योजना आयोग नाहीये सध्या. 2017 पासून योजना आयोग, प्लॅनिंग कमिशन रिप्लेस होऊन नीती आयोग आलेली आहे. योजना आयोगाचे हेड पण प्राईम मिनिस्टर होते, नीती आयोगाचे पण हेड प्राईम मिनिस्टर आहेत. नीती आयोग हे एक थिंक टँक आहे. वित्त आयोग आर्टिकल 280. केंद्रीय लोकसभा आयोग म्हणजे UPSC बद्दल विचारताय तर कलम 315 ते 323 जे पार्ट 14 मध्ये मेन्शन केलेलं आहे. प्रेसिडेंट मेंबर आणि चेअरमॅनला अपॉइंट करू शकतो अंडर आर्टिकल 316. करंट UPSC चेअरमॅन कोण आहेत? प्रीती सुदान. आता बघा, नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST. तर 86 कॉन्स्टिट्यूशन, सॉरी 89 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003, 89 घटना दुरुस्ती 2003 89 घटना दुरुस्ती 2003 नुसार NCSC कलम नंबर 338 मध्ये येतं. NCST येतं कलम नंबर 338 सबक्लॉज बी मध्ये. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 102 व घटना दुरुस्ती 2018 याच्यामध्ये आर्टिकल 338 सबक्लॉज बी, ऍक्च्युली हे बघा NCST 338 सबक्लॉज ए आहे आणि आर्टिकल 338 सबक्लॉज बी मध्ये NCBC ओके बॅकवर्ड क्लास साठी आहे. तर लक्षात ठेवा, आर्टिकल 338 NCS ओके NCSC शेड्यूल कास्ट साठी, शेड्यूल ट्राईब साठी काय आहे 338 ए आणि बॅकवर्ड क्लासेससाठी 338 बी. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचे, परत परत विचारणार आहेत पुढे पण. 89 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003 NCST आणि NCSC आणि NCST ठरलं होतं. आणि 102 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2018 मध्ये 338 सबक्लॉज बी कशाला आहे? NCBC साठी आहे. ठीक आहे, ऑल क्लिअर. आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला, संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? सोपा प्रश्न, 5 सेकंदात मित्रांनो उत्तर द्या. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ओके, आता ऑप्शन नंबर 3 तर झालं. पंचायत 1992, 29 सब्जेक्ट आहेत, पार्ट 9 मध्ये आहे. आर्टिकल 243 ते 243 ओ पर्यंत आहेत. 74 घटना दुरुस्ती 1992 ला झालेली आहे. 18 सब्जेक्ट्स आहेत. पार्ट 9 सबक्लॉज ए मध्ये. हे कशा संबंधित आहेत? म्युन्सिपालिटीज संबंधित आहेत. आता बघा 71, 72, 73, 74 हे चारही पण 1992 ला झालेले आहेत. 71व्या घटना संविधान दुरुस्तीमध्ये काय झालेलं होतं? तर 8व्या शेड्यूल मध्ये आपल्या 22 लँग्वेज आहेत. ठीक आहे, ओरिजिनली फक्त 14 होत्या. घटना दुरुस्ती करून ते 22 झालेल्या आहेत. तर 71व्या घटना दुरुस्ती 1992 मधल्या तर 3 लँग्वेज ऍड करण्यात आल्या होत्या 8 शेड्यूल मध्ये. तर त्या 3 लँग्वेज कोणत्या आहेत? तर त्या आहेत कोकणी, मणिपुरी आणि नेपाली. ठीक आहे. आता 72 व घटना दुरुस्तीत काय मेन्शन केलेलं आहे? आता बघा 72 घटना दुरुस्तीमध्ये एकच गोष्ट मेन्शन केलेल्या आहेत, रिझर्वेशन फॉर शेड्यूल ट्राईब. शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन कुठल्या? त्रिपुरा मधल्या स्टेट
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 1992 मध्ये 72वी जी घटना दुरुस्ती आहे, तर त्रिपुरामधील जी स्टेट त्रिपुरामधील जी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, तिथल्या शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशनचं बोललेलं आहे घटना दुरुस्ती 72 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू आणि सुब्बलक्ष्मी. उत्तर काय आहे मित्रांनो, सांगा. तर उत्तर आहे मित्रांनो याचं ऑप्शन नंबर A, C, D 2. ठीक आहे. आता पूर्ण टाइमलाईन नुसार जाऊयात. 6 डिसेंबरला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली होती. 9 डिसेंबर पहिली मीटिंग झाली होती आणि तिचे पहिल्या मीटिंगचे हेड टेम्पररी प्रेसिडेंट कोणाला बनवलं होतं? सच्चिदानंद सिन्हा यांना बनवलेलं होतं. 11 डिसेंबरला प्रेसिडेंट म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आणि ही नियुक्ती बिनविरोध होती. ठीक आहे. 11 डिसेंबर झाला. 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन काय केलं? प्रेझेंट केलं. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन 13 डिसेंबर 1946 ला काय केलं? जवाहरलाल नेहरू यांनी प्रेझेंट केलं. ठीक आहे. आता काही महत्वाच्या, आता बघा, महत्वाच्या डेट्स लक्षात ठेवा. जानेवारी 22, 1947 मध्ये जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ना, ते अनअनॉमसली अडॉप्ट करण्यात आलं आणि त्याला प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन डिसाइड करण्यात आलं. ओके, प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता 22 जुलै 1947 मध्ये नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला. 29 ऑगस्ट 1947 मध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन कोणाला बनविलं? आपल्याला सर्वांना माहिती आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर. ठीक आहे. नोव्हेंबर 26, 1949 मध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने कॉन्स्टिट्यूशनला अडॉप्ट केलं. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनला अडॉप्ट केलं. पुन्हा 26 जानेवारी 1950 मध्ये जे अडॉप्ट केलेलं कॉन्स्टिट्यूशन होतं ते फोर्स मध्ये आणलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषणावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते मित्रांनो? ते होते जस्टिस S.K. धार. ठीक आहे. आणि यांच्यासोबत अजून ह्या कमिटीत कोण कोण होते? तर जगत नारायण लाल, पुन्हा पन्ना लाल. यांनी काय केलं होतं? ह्या भाषावार म्हणजे लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स कमिशन मध्ये त्यांनी काय केलं की बघा, स्टेट बनवायचंय. ठीक आहे, स्टेट बनवायचंच आहे आपल्याला, पण स्टेट हे लँग्वेजच्या आधारावरती बनणार नाही, तर हे ऍडमिनिस्ट्रेशन कसं सोप्या पद्धतीने केलं जाईल याच्या आधारावरती बनणार, हे ह्या कमिटीने सांगितलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या याच्यामध्ये शेड्यूल मध्ये समाविष्ट आहे? आपण आता ठीक आहे, कोणते आहेत सांगा मित्रांनो. बघा, भाषा कोणत्या याच्यात आहे? 8व्या मध्ये. ठीक आहे, भाषा 8व्या मध्ये आहे. आणि केंद्र राज्य समवर्ती सूची हे आहे 7व्या शेड्यूल मध्ये. ठीक आहे. 4थ्या शेड्यूल मध्ये अलोकेशन ऑफ सीट्स ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. ठीक आहे. अजून हा, आता ना एक गोष्ट सांगायची राहिली माझ्या. आता बघा, ही लँग्वेज वाली झाली ना, लँग्वेज आपण हे केली होती, लँग्वेजच्या बेसवरती जस्टिस S.K. धार कमिटी. अजून एक कमिटी आहे JVP कमिटी, 1953 दरम्यान जी फॉर्म झाली होती. जवाहरलाल नेहरू
पुन्हा वल्लभभाई पटेल आणि सीतारामय्या हे या कमिटीचे मेंबर होते. ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे पहिलं स्टेट बनलं. कसं? बेसिस ऑफ लँग्वेजच्या आधारावरती. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. काही स्टॅटिक पार्ट आहे तो येऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? तर उत्तर आहे मित्रांनो कलम 343. ठीक आहे. 352 मध्ये काय? नॅशनल इमर्जन्सी. 340 आणि 350 महत्वाचे आहे आपल्यासाठी. 340 म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे? काका कालेलकर कमिटी. काका कालेलकर कमिटी 1949 यांनी सांगितलं होतं की, म्हणजे त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं की कलम नंबर 340 मध्ये प्रेसिडेंटला पॉवर द्या. कशासाठी? एक कमिशन अपॉइंट करण्याची, जी इन्व्हेस्टिगेट करणार सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं. ठीक आहे. 350 मध्ये आता बघा, 350 मध्ये काही भाग येतं. 350 मध्ये काय येतं? युनियन आणि स्टेट मध्ये कोणत्या लँग्वेज वापरायच्या. 350 सब क्लॉज ए मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर जे पण आता एक स्टेट आहे, या स्टेटमध्ये काही लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत, तर त्यांच्यासाठी पूर्ण ऍडव्होकेट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. त्यांच्यासाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार 350 सब क्लॉज ए मध्ये. 350 सब क्लॉज बी मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी? तर प्रेसिडेंटनं अपॉइंट करायचं कोणाला? स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ठीक आहे. स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ओके, क्लिअर आहे सर्व? पुढचा प्रश्न, जोड्या लावा कानपूर, झाशी, बनारस, दिल्ली. तर हे 1857च्या उठावामध्ये हे जे उठाव झाले होते ना, यांना सप्रेस कोणी केलं होतं? हा प्रश्न विचारला. टफ प्रश्न आहे, कारण की आपण मोस्ट ऑफ द टाइम काय करतो, कानपूरमध्ये कोणी लढा दिला? झाशीची राणी लक्ष्मीबाई. पुन्हा दिल्लीचा कोण आहे तर तो मुघल एम्पायर. हे बनारसमध्ये कोण आहे? ओके. तर उत्तर आहे बघा, लक्षात ठेवा, कानपूरमध्ये विरोध केला होता कॅम्बेलने. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला विरोध केला होता ह्यू रोजनं. बनारस कर्नल नील. आणि दिल्लीमध्ये विल्यम हॉटसन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, याचा ना एक चार्ट आहे बघा, तर मी तो चार्ट आपल्या ग्रुपवर पाठवून देतो. तुम्ही गो थ्रू करा. त्याच्यात थोडं पिक्चरेटिकल डायग्राम पण आहे. तर सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? आता हे बघा, सरस्वतीबाई जोशी यांनाच पंडिता रमाबाई पण म्हणतात. आता तरी उत्तर द्या. ठीक आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे स्त्री विचारवती. ठीक आहे. स्त्री विचारवती. आता सरस्वती जोशी किंवा पंडिता रमाबाई, सरस्वती आणि पंडिता ही उपाधी मिळणाऱ्या ह्या पहिल्या स्त्री होत्या. यांनी सेवा सदनची सुरुवात केली होती केव्हा? 1908 ला. आता लक्षात, सेवा सदन म्हणतो मी, सदन सेवा सदन. आणि शारदा सदन म्हणलं तर यांनी स्थापन केलेली आहे शारदा सदन, पण ती 1889 मध्ये स्थापना केलेली आहे. आता सेवा सदनचा उद्देश काय होता? तर विमेनला एज्युकेशन देणं, इम्पॉवर करणं सोसायटीमध्ये. ठीक आहे. 1882 ला त्यांनी आर्य महिला समाज याची सुरुवात केली, ज्याचं उद्दिष्ट होतं विमेनला एज्युकेशन देणं, पुन्हा चाइल्ड मॅरेज त्यांना अबॉलिश करणं. ठीक आहे. शारदा सदन, आता शारदा सदन मध्ये हे काय, तर ज्या लहान मुली विधवा झालेल्या होत्या ना, त्यांच्या एज्युकेशनसाठी यांनी स्कूल वगैरे बनवले होतं. मुंबई ठिकाणी ही शारदा सदन होती. आता शारदा सदन मध्ये 1893 मध्ये 1883 नाही 93, ठीक आहे, 1893 मध्ये कर्वे यांनी
एका विधवेशी विवाह केला होता. त्यांचं नाव आहे, काय नाव आहे त्यांचं? आनंदीबाई. ठीक आहे. 1919 ला पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने किंवा युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता यांनी एक टायटल दिलं. ते आहे केसर ई हिंद. ठीक आहे. आणि पंडिता रमाबाई यांनीच पंडिता रमाबाई मुक्ती मिशन पण लॉन्च केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट काय होते? उद्दिष्ट विचारले आपल्याला त्यांनी. हिंदी लोकांच्या राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे, हिंदी लोकांच्या राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे, इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे, सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचविणे. तर बघा, प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला काय हे तर बरोबर आहे, हिंदी लोकांच्या राज्यकारभारात समावेश असावा, आणि बी तर चुकाच आहे. बी इथलं इथलं कटलं. ए तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर ए. डी मध्ये काय? सनदशीर मार्गाने लोकांची कारणे सरकारपर्यंत पोहोचवे. आता बॉम्बे असोसिएशन मध्ये ना लय महत्वाचे पॉइंट्स आहेत, आणि इथं ना कन्फ्युजन होणारे पण खूप सारे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तर लक्षात द्या. तर बॉम्बे असोसिएशन हे एक, सॉरी, 1852 मध्ये इस्टॅब्लिश केलं होतं. ओके. आणि बॉम्बे प्रोव्हिन्स बघा, बॉम्बे प्रोव्हिन्स म्हणजे आजचा गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग. ठीक आहे, गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भाग, त्याला बॉम्बे प्रोव्हिन्स असं म्हणायचे. तर बॉम्बे प्रोव्हिन्स मधलं हे पहिलं बॉम्बे असोसिएशन ही पहिली काय होती? ऑर्गनायझेशन होती, पॉलिटिकली ऑर्गनायझेशन होती. ठीक आहे. याची स्थापना 1852 मध्ये कोणी कोणी केली होती? जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. त्यानंतर सर जमशेदजी जेजीत भाई. त्यानंतर नवरोजी फुरसुंग. ओके, दादाबाई नवरोजी पण आहेत त्याच्यामध्ये, पण हे नवरोजी फुरसुंग एक आहेत. पुन्हा भाऊदाजी लाड, विनायक शंकर शेठ, अजून जमशेदजी जेजीभाई. आता लक्षात ठेवा, जमशेदजी जेजीभाई हे पहिले प्रेसिडेंट बनले होते याचे, या बॉम्बे असोसिएशनचे 1852 मध्ये. ठीक आहे. आता कन्फ्युजन पॉइंट कुठं होतोय? बॉम्बे असोसिएशन आहे ना, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मध्ये बद्रुद्दीन तय्यबजी, त्यानंतर के टी तेलंगन आणि फिरोज शाह मेहता या तिघांनी मिळून बनवलेली होती. कशाच्या रिस्पॉन्स मध्ये बनवली होती? हे जो लिया लियाटन आहे ना, एक लियाटन, काय त्यांना लॉर्ड म्हणायचं, लियाटन आहे ना, तर ह्या लियाटन जो इल्बर्ट बिल आहे ना, आणि जे रिॲक्शनरी पॉलिसीज बनवल्या होत्या, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बनवलेली होती. ठीक आहे, क्लिअर आहे हे. आता आपण पाहूयात शंकर शेठ यांच्याबद्दल थोडी माहिती. तर शंकर शेठ पूर्ण नाव काय त्यांचं? जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे. त्यांना टोपण नाव किंवा त्यांचं पेन नेम काय आहे? स्पेलिंग बघा, हिंदू असे. 1822 मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1845 मध्ये त्यांनी इंडियन रेल्वे असोसिएशन याचे ते को फाउंडर होते. 1853 मध्ये ज्यावेळेस पहिली रेल्वे मुंबई ते ठाणेमध्ये धावली, याच्यामध्ये पण त्यांचा फार महत्वाचा रोल आहे. ठीक आहे. बघा, ते पहिले भारतीय होते जे नामनिर्देशक झाले होते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ मुंबई. ओके. त्यांना एक अवॉर्ड पण मिळाला होता 1835च्या दरम्यान, जस्टिस ऑफ पीस, ब्रिटिशरांनी दिलेला आहे. महत्वाचं, ॲटमोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की एमपीएससी 2024 मध्ये आपल्याला विचारलंच होतं त्यांनी. एलिफन्स्टन एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ज्यालाच बॉम्बे नेटिव्ह सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असं पण म्हणतो. ठीक आहे.
तर यांच्यासाठी त्यांनी 25,000 रुपये देणगी दिलेली आहे. ठीक आहे, ऑल क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूयात. संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली? सोपा प्रश्न मित्रांनो. तर याची स्थापना झाली मुंबईमध्ये, ऑप्शन नंबर 2. आता ह्या सभा का स्थापना कशाला करण्यात आली? तर आता बघा, आताच आपण बघितलं बॉम्बे प्रोव्हिन्स होतं, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भाग. ठीक आहे, तर ह्या बॉम्बे प्रोव्हिन्स मधील मराठी स्पीकिंग लोकांसाठी वेगळं स्टेट बनावं, त्याच्यासाठी जी मागण्या होत्या, तर त्याच्यासाठी ही सभा बनवण्यात आली होती. आणि स्टेट रेकॉग्निशन बिल, महाराष्ट्र स्टेट लक्षात ठेवा, स्टेट रिऑर्गनायझेशन बिल 1959 1959 मधले, मला डेट लक्षात येईना, पण एवढं लक्षात ठेवा, स्टेट रिऑर्गनायझेशन बिल नुसार 1 मे 1960 ला महाराष्ट्र, गुजरात हे नवीन स्टेट फॉर्म झाले. ठीक आहे, स्टेट रिऑर्गनायझेशन बिल, एवढं तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकातून मिळाली? कीचकवध, सुभद्राहरण, कट्यार काळजात घुसले. तर उत्तर काय आहे मित्रांनो याचं? आता बघा, पहिल्यांदा तर सुभद्राहरण नाहीये. सुभद्राहरण वेगळ्या सिनारिओ साठी आहे. तर उत्तर आहे कीचकवध. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता कीचकवध हे थोडस 1917 मध्ये पब्लिश झालं होतं. त्याचे डायरेक्टर आहेत आर नटराजा मुदलियर. ठीक आहे, आता कीचकवध हे एक महाभारतातलं एक हे आहे बघा, महाभारतातली एक गोष्ट आहे, गाथा आहे. तर ज्यावेळेस बघा ते पांडव अज्ञातवासात होते ना, ते विकास राज्यामध्ये का कोणत्या तरी याच्यात, तर त्या राज्यामध्ये तो एक कीचक नावाचा तो राजाचा भाऊ असतो ना, सॉरी राजाचा साला असतो. त्या कीचकची वाईट दृष्टी असते माता द्रौपदीवरती, पण त्याचा वध भीम यांनी केलेला आहे. ठीक आहे, भीमाने यांचा वध केलेला आहे, अशी एक एक हे आहे, एक स्टोरी आहे. ठीक आहे, आणि सुभद्राहरण ते वेगळी स्टोरी आहे, ते माहित असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न. न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते? तर आता हे कोण आहे त्यांचे संस्थापक सदस्य? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, चिपळूणकर किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर. तर उत्तर आहे लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री आणि गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता याच्यातलं महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आता लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, पुन्हा हे आहेत ना, लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री, चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, ह्या तिघांनी मिळून जे न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली होती. केव्हा सुरू केली होती? ती केली होती 1880 मध्ये, आणि ही पहिली स्कूल होती पुण्यामध्ये जी वेस्टर्न एज्युकेशन देत होती. ह्या तिघांनीच मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पण स्थापना केली 1884 मध्ये, आणि ह्याच सोसायटी थ्रू त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची पण स्थापना केली. फर्ग्युसन हे त्यावेळेसच्या जो बॉम्बेचा गव्हर्नर होता ना, त्याचं नाव आहे. ओके, त्याच्या नावावरून हे फर्ग्युसन हे नाव दिलेलं होतं. कारण की आता हे ब्रिटिशरांचे नाव का द्यायचे? कारण की ब्रिटिशरांचे नाव दिल्यानंतर ना ते त्यांना जास्त अपोज वगैरे करायचे नाही ना. ओके, नाहीतर स्कूल वगैरे इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी त्यांना खूप सारे त्रास देणार ना ब्रिटिश सरकार, त्याच्यामुळे ते पर्याय नव्हता म्हणून त्यांचे नाव ठेवायचे. ठीक आहे, आता विष्णू शास्त्री चिपळूणकराबद्दल ना काही मुद्दे लक्षात ठेवा. ते मराठी भाषेचे शिल्पकार असं त्यांना म्हणलं जातं. मराठी भाषेचे शिवाजी असं ते स्वतःला म्हणायचे. आणि इंग्रजी लँग्वेजला ते काय म्हणायचे, वाघाचं दूध म्हणजे किंवा टायगर्स मिल्क असं पण म्हणायचे ते. ठीक आहे, त्यांना लोकनायक ऑफ महाराष्ट्राचे लोकनायक असं पण म्हणलं जातं. त्यांनी निबंधमाला
आता लक्षात ठेवा, निबंधमाला ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, गार्ड लँड्स ऑफ एसे. कारण की काय आजकाल ना कसं निबंधमालाच्या ऐवजी त्यांना इंग्लिशमध्ये पण नाव विचारलेलं आहे. ते खाली गार्डलँड ऑफ एसे हे कोणी लिहिलेलं आहे, तर हे 1874 मध्ये मंथली मराठी मॅगझिन त्यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. आता जस्ट मिनिट मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. दादोबा पांडुरंग तरखडकर हे बघा, हे ऍक्च्युली ना डॉक्टर होते. ठीक आहे. ज्यांनी आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या भावाचं नाव आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर, ज्यांनी अं, प्रार्थना समाजाची सुरुवात केली होती. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, एक मिनिट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री असोसिएशन 1883 मध्ये हे म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे को फाउंडर होते. यांनी मानव धर्म सभा याची सुरुवात केली होती. कोणासोबत मिळून? दुर्गाराम मेहता. दुर्गाराम मेहता यांनी सुरतमध्ये ह्या मानव धर्म सभेचं कार्य केलं. मुंबई ह्या एरियामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे काम केलं. ठीक आहे. मानव धर्म हे कोणत्या जातीला वगैरे कशाला मानायचे नाहीत, आणि ते म्हणायचे भगवंत आणि पूर्व मनुष्य यांच्यामध्ये कोणीच मिडलमॅन नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्यांनी ब्राह्मणवादांचा कन्सेप्टला विरोध केलेला आहे. एक महत्वाचे, ऍटमोस्ट महत्वाचे, तर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणायचे. मराठी भाषेचे पाणिनी. पुन्हा अजून एक लक्षात ठेवा, त्यांनी ज्ञान प्रसारक सभा याची स्थापना केली होती मुंबईमध्ये. ओके. ज्ञानप्रसारक सभेचं उद्दिष्ट होतं की जे युथ आहेत ना त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, देशभक्ती किंवा देशभक्ती जागृत करणं. ठीक आहे. अजून ओके. आता बाकी पुढचा प्रश्न पाहूयात अजून तर लक्ष. हा, अयोग्य जोडी निवडा. इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी, बंगलची फाळणी लॉर्ड कर्झन, आणि काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन. तर उत्तर काय मित्रांनो, आपल्याला अयोग्य विचारले त्यांनी. तर उत्तर मित्रांनो आहे ऑप्शन नंबर 4. काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली होती 1885 ला. ठीक आहे. 1885 ला काँग्रेस, आता फादर ऑफ काँग्रेस पण आपण प्रेसिडेंट पाहिलं होतं, खूप वेळेस पाहिलं, पहिलं प्रेसिडेंट कोण, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर फादर ऑफ काँग्रेस म्हणतात ए ओ ह्यूम याला. ठीक आहे. ए ओ ह्यूम, ए ओ ह्यूम, ज्याने सेफ्टी वॉल थिअरी दिलेली होती. सेफ्टी वॉल थिअरी म्हणजे काय माहितीये का, 1857 ला जसा उठाव झाला होता ना, तर तसाच उठाव काही होऊ नये पुढे, तर त्या थिअरीला सेफ्टी वॉल थिअरी म्हणतात. आणि काँग्रेस स्थापना झाली त्यावेळेस जो ते व्हाईस रॉय वगैरे होता ना, त्याचं नाव आहे डफरिन, डफ्फर माणूस. ठीक आहे. डफ रिन, यांना काय रिस्पेक्ट द्यायचे. ओके. लॉर्ड रिपन, लॉर्ड रिपन लक्षात घ्या. याने आता बघा, लॉर्ड रिपनच्या आधी आपण बघूयात लॉर्ड लिटन, त्याला लायटन म्हणतात ना, लिटन लायटन वाटेवर. तर याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 मध्ये इंट्रोड्यूस केला होता. आणि हे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नुसार म्हणजे भारतातल्या भाषेमध्ये कोणतेच न्यूजपेपर मॅगझिन पब्लिश होऊ शकत नाही. म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन स्पीच हे बंदच केलं होतं त्याने. ठीक आहे. पुन्हा त्याने आर्म ऍक्ट 1878 चालू केला, आणि त्याच्याच काळामध्ये सेकंड अफगाण वॉर चालू होतं. ठीक आहे. आता लॉर्ड लिटन झाला. लिटनच्या नंतर
रिपन लक्षात ठेवा. रिपन हा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे ना, हा रिमूव्ह करून टाकला होता. ठीक आहे. त्यानंतर जो हे आहे ना, रिपन याने लोकल सेल्फ गव्हर्नमेंट साठी प्रमोट करण्यात चालू केलं होतं. ओके, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट प्रमोट करण्याचं काम रिपन याने केलेलं आहे. याच्याच काळामध्ये हंटर कमिशन 1882 ला बसली होती. हंटर कमिशनचं काम होतं एज्युकेशन रिफॉर्म करून आणणं. आणि रिपनने जे सिव्हिल सर्व्हिस द्यायचं जे एज होतं ना, ते 21 वर्ष केलं होतं. अजून महत्वाचा, हा, याच्याच काळात इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी आली आणि इल्बर्ट बिलच्या विरोधामध्ये फिरोजशाह मेहता, के टी तेलंगण आणि आपले बद्रुद्दीन तय्यबजी यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची पण स्थापना केली होती 1884च्या दरम्यान. ठीक आहे. लॉर्ड डलहौजी आपल्याला माहिती आहे, डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स माहिती आहे तुम्हाला, 1857 चा. ऍक्च्युली डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स ही 1848 मध्ये त्याने इंट्रोड्यूस केली होती. आणि कसं, जर एखाद्या राजाला पुत्र नसेल तर तो दत्तक घेतलेला पुत्राला राजा बनवू नाही शकत. ओके. तर असं जर त्यांनी केलं तर त्याची जी पूर्ण प्रॉपर्टी आहे ही कोणाकडे जाणार, तर ही ब्रिटिश सरकारकडे जाणार. हे असं त्या खालसा करण्याच्या तत्वामध्ये होतं. आता ह्या डलहौजीलाच काय म्हणायचे, तर फादर ऑफ इंडियन रेल्वे, कारण की 1853 मध्ये मुंबई ते ठाणेमध्ये पहिली रेल्वे काय झाली, ती धावली होती. डलहौजी झाला. आता लॉर्ड कर्झन. तर ह्या माणसाने काय केलं होतं, पोलीस कमिशनची अपॉइंटमेंट केली होती, युनिव्हर्सिटी कमिशनची अपॉइंटमेंट केली होती, इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट पास केला होता. आणि ह्या यानेच 1905 मध्ये बंगाल पार्टिशन करून आणलेलं होतं. ओके. ओके. तर ठीक आहे, आपण रिपन बघितला, डलहौजी पण बघितला, कर्झन बघितला, लॉर्ड लिटन पाहिला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. लोकमान्य टिळकांच्या संबंधित खालील घटनांची कालानुसारे रचना करा व योग्य पर्याय निवडा. तर साराबंदी मोहीम, होम रूल लीग, गणेश उत्सव, शिवाजी उत्सव. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर मित्रांनो, आता बघा, गणेश उत्सव 1893, शिवाजी महाराजांची जयंती 1895, होम रूल लीग किती 1916, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण हे साराबंदी हे 1896-97च्या मध्ये दरम्यान झालं होतं. म्हणजे काय येणार पहिले, बी, डी, ए आणि सी, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते. आता थांबा, अजून एक प्रश्न बघा, नंतर दोन्ही सॉल्व्ह करा. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपात होता. ठीक आहे. आता हे दोन्ही प्रश्न तुम्ही सोबत सॉल्व्ह करा. आय होप दिसतात दोन्ही पण एकाच याच्या स्क्रीनवरती. ठीक आहे. ऍटलिस्ट एक तरी प्रश्न जमलाच पाहिजे, काय डायरेक्टच उत्तर दिलेलं आहे. तर बघा, उत्तर आहे खानदेशामध्ये 35च. आणि कोण कोण नेते होते, काजी सिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक आणि दौलत सिंग, हे चारी पण कोण होते, नेते होते. ठीक आहे. भारतीय राज्यसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते. एक हिंट देतो, 1929 लाहोर सेशन पण त्यांनीच अध्यक्षस्थान भूषवलं होतं. उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. वल्लभभाई पटेल यांनी 1931 मध्ये कराची सेशन लीड केलं होतं. आता एम एन रॉय यांनी कोणतं अध्यक्षस्थान भूषण केलेलं नाहीये. ऍक्च्युली त्यांनी जॉईनच केले होते 1936 ला. आणि ते जो आधी, बघा, यांची लाईफ एकदम वेगळीच आहे एम एन रॉयची. त्यांनी आधी काँग्रेसला खूप क्रिटिसाइज करायचे, गांधीजींना खूप क्रिटिसाइज करायचे, नंतर त्यांनी गांधीजींना समर्थन करायला चालू केलं, परत क्रिटिसाइज करायला चालू केलं. आता ना एक लक्षात ठेवा, एम एन रॉय यांनी ना रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी, पुन्हा मेक्सिको पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांची सुरुवात कोणी केली, एम एन रॉय यांनी केली होती.
आता यांनी अजून एक गोष्ट केली होती, लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमन. ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस जॉईन केली त्यावेळेस त्यांनी याची सुरुवात केली होती, लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमन. आता महात्मा गांधीजींनी यांनी एकच वेळेस आयएनसीचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं, ते आहे 1924 मध्ये बेलगाव सेशन. आणि अॅनी बेसेंट 1900 किंवा अॅनी बेसेंट यांनी 1917 मध्ये. आणि अॅनी बेसेंट पहिल्या विमेन होत्या आणि पहिल्या भारतीय कोण होत्या 1925 मध्ये कानपूर सेशन होतं त्यावेळेस ते सरोजिनी नायडू ह्या होत्या. ठीक आहे, ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकार स्थापन करण्यात आली होती? महत्वाचा प्रश्न आहे. बालिया, सातारा, मिंदनापूर किंवा वरीलपैकी सर्व. ठीक आहे मित्रांनो, ट्राय करा. आपल्याला माहिती आहे सातारा तर असणारच आहे. ठीक आहे, तर मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सातारा, बलिया, मिदानपूर. आता ना थोडं याच्याबद्दल माहिती घेऊया. सातारामध्ये केव्हा झालं होतं प्रति सरकार? 1943 ते 1946. आणि लीडर कोण होते? क्रांतिसिंग नाना पाटील. एवढं नाना पाटील लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासोबत अजून कोण होते? यशवंतराव चव्हाण, जे पहिले सीएम होते. आता बघा, यशवंतराव चव्हाण 8वे फायनान्स मिनिस्टर होते, पुन्हा ते डेप्युटी प्रेसिडेंट पण होते. त्यांनी खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या मिनिस्ट्रीमध्ये पण काम केलं यशवंतराव चव्हाण यांनी. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे साताऱ्यामध्ये पहिली सैनिकी स्कूल बनण्यात आली होती. ठीक आहे, अजून आता लक्षात ठेवा, बलिया, उत्तर प्रदेश, 1942 ते 44 मध्ये लीडर कोण होते? चिट्टू पांडे. अजून आहे तमुलक. हे वेस्ट बेंगॉल मधलं गाव आहे. तर डिसेंबर 1942 ते 44 मध्ये बीड बीड युथ बाहिनीज, सॉरी फॉर प्रोनाउन्स, बीड युथ बाहिनीज. पुन्हा अजून कोणकोणत्या जागेवर? भागलपूर बिहारमध्ये झालं होतं. पुन्हा बसुदेवपूर ओडिसामध्ये झालं होतं. तलचार ओडिसा मध्ये झालं होतं, ज्याचे लीडर आहेत लक्ष्मण नायक. ठीक आहे, लक्ष्मण नायक. नेक्स्ट प्रश्न, लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोगचा संबंध रिकाम जागाशी होता? लॉर्ड कर्झन, अच्छा ठीक आहे, एकदा बघा. लॉर्ड कर्झन आपण आताच पाहिलं होतं, तर परत एकदा बघूया. लॉर्ड कर्झन याने पोलीस कमिशन अपॉइंट केलं होतं, पुन्हा युनिव्हर्सिटी कमिशन अपॉइंट केलं होतं. इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 मध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं आणि 1905 मध्ये याने बेंगॉलचं विभाजन केलेलं होतं. आता तरी उत्तर द्या. कमांड कटलं, प्रायमरी एज्युकेशन पण कटलं. आता दोन पैकी आताच म्हणलं ना, युनिव्हर्सिटी कमिशन म्हणजे कोण? उच्च शिक्षण, ऑप्शन नंबर 3 हे इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 मध्ये. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक कोण होते? आतापर्यंत कितीतरी वेळेस आपण आता 2 वेळेस डिस्कस केलं होतं. केटी तेलंगण, बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोज शाह मेहता. इल्बर्ट बिलच्या विरोधामध्ये केलं होतं. ए बी सी, कुठे ए बी सी? ऑप्शन नंबर 3, 1884 मध्ये. अच्छा ठीक आहे, पुढचा प्रश्न आता. सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर कोळ्यांनी उठाव केला होता. उत्तर 1 बरोबर आहे. यांचे लीडर कोण आहेत ते लक्षात ठेवा. चिमाजी जाधव, पुन्हा नाना दरबारे, पुन्हा भाऊ खरे, हे काही लीडर होते. आणि यांनी उठाव का केला होता? ऍक्च्युली काय झालं होतं, ब्रिटिशरांनी खूप परेशान केलं होतं. तर काय झालं, तर तिथे जे ह्या पुण्याच्या एरियामध्ये जे पेशवे होते ना, तर त्यांना परत सत्तेमध्ये आणण्यासाठी यांनी हा उठाव केला होता. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो आता काही करंट अफेअरचे प्रश्न पाहूया त्यावेळेसचे. आता बघा, त्यावेळेसचे करंट अफेअर फक्त आपल्याला का बघायचे?
एक आयडिया यावी म्हणून. ओके, की म्हणजे त्या आयडियानुसार आपण 2024 चे करंट अफेअर प्रिपेअर करू शकतो. आता लक्षात ठेवा, रिकाम जागा या राज्य शासनाचे दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला होता. तर हे कोण होते? तर मित्रांनो, हे होते आंध्र प्रदेश. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सध्या न्यूज मध्ये कोणकोणते स्टेट आहेत आणि त्यांच्यात काय काय डेव्हलपमेंट झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे, सो न्यूज मधील कोणकोणते, हे काय एवढं रिलेव्हंट नाही, इवन दो याचा आन्सर 2 आहे. पुढचा प्रश्न बघा आता, खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणत्या निर्णय नुकताच जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविण्यात आला होता? तर ऍक्च्युली हे तिन्ही पण नाही आहेत, उत्तर 4 आहे. कोणता हे होता ते? तर सुप्रीम कोर्टानं इनव्हॅलिड केलं होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट अमेंडमेंट 2013 मधलं, जे प्रॉपर्टी ओनर असोसिएशन विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यातलं. ओके, तर हे लक्षात ठेवा, हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला. ही गोष्ट आपण ह्या करंट अफेअरच्या क्वेश्चन मधून शिकतो. पुढचा प्रश्न आहे. अच्छा ठीक आहे, हे काही रिलेव्हंट नाही आपल्याला आता, हे पण नाही महत्वाचा. अच्छा, हे पण नाहीये. ओके, 2000 हे पण मुकेश अंबानी कोणती कंपनी, नाही रिलेव्हंट नाही आपल्याला आता, करंट न्यूज मधलं बघावं लागणार आहे. ठीक आहे, कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे? तर हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. ठीक आहे, इवन तो त्यावेळेस करंट अफेअर आहे, पण हे स्टॅटिक पार्ट मध्ये येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे. अच्छा, हे राफेल नडाल यांनी ते फ्रेंच ओपन, तर आता लक्षात ठेवा 2024 मध्ये मेन सिंगल फ्रेंच ओपन कोणी जिंकलेला आहे? तर कार्लस अल्कार्ज ह्या स्पेनिश टेनिस प्लेअरनं जिंकलेला आहे. आणि सिंगल विमेन मध्ये कोण जिंकलेला आहे? इगा स्वॅटिक ह्या पॉलिश म्हणजे पोलंडच्या आहेत, ह्या यांनी फ्रेंच ओपन 2024 चा जिंकलेला आहे. आता 2000 यांनी काय म्हणतात, ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये एक नंबरची कोणती युनिव्हर्सिटी? तर MIT, मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅम्ब्रिज US. ठीक आहे, 2 नंबरला आहे लंडनची इम्पेरियल कॉलेज. आता महाराष्ट्रात आता एक एक रिपोर्ट लक्षात ठेवा, महत्वाचा, न्यूज मध्ये खूप आहे. QS वर्ल्ड एशिया रँकिंग. तर QS वर्ल्ड एशिया रँकिंग मध्ये 44व्या नंबरला आहे IIT दिल्ली, 48व्या नंबरला आहे IIT बॉम्बे. ठीक आहे, आणि 56व्या नंबरला आहे IIT मद्रास. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न रिलेव्हंट नाही आपल्यासाठी. पुढचा, त्याच्या पुढचं, हा हे पण एवढा विशेष नाहीये काही. ठीक आहे, हा बघा, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी खालीलपैकी पहिली अपंग महिला कोणती? ह्या कोण होत्या? तर ह्या होत्या अनु अरुणिमा सिम्हा. ठीक आहे, आता ना सध्या 2024 मध्ये ना एक एव्हरेस्ट वरतीच एक न्यूज आहे. तर कुंजो लामा हे नेपाळचे रहिवासी येतात. ओके, नेपाळच्या महिला आहेत, यांनी रेकॉर्ड बनवलंय माउंट एव्हरेस्टचं. तर त्यांनी चढण्यासाठी 14 घंटे म्हणजे 14.5 घंटे आणि उतरण्यासाठी 9 घंटे जवळपास 20 मिनिट लावलेले आहेत. हे त्यांचं रेकॉर्ड आहे, तर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. श्री शशिकांत शर्मा यांच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? आता हे तर आपल्याला त्यावेळेस न्यूज मध्ये होते. आता काय याच्यात बघा, ते संरक्षण खात्याचे भूतपूर्व सचिव, त्यांनी नियामक व महालेखा परिषद पदाची शपथ घेतली आणि त्यांनी यांची जागा घेतली होती. ओके, श्री विनोद राय. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं, 2024 मध्ये कोण होतं CAG? CAG कोण आहे 2024 चे? तर ते आहेत श्री के संजय मूर्ती.
आणि ते याच्या आधी सीएजीच्या पोस्टवर येण्याआधी काय करत होते, तर ते सेक्रेटरी होते डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन मध्ये. ठीक आहे, जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर काम करतात. ठीक आहे. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तुम्हाला, आणि काही डाऊट्स असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.